नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करतो आहोत. श्लोक आणि अन्वय सोडून फक्त अर्थ वाचत जाते, त्यामुळे ऐकून समजायला सोपे जाईल. 15वा श्लोक. चित्त व आनंदमय ब्रह्माचा आभास जिच्यात पडला आहे व जिच्यामध्ये तम, रज व सत्व हे गुण साम्यावस्थेत आहेत, तिला प्रकृती म्हणतात. तिचे 2 प्रकार आहेत. माया नावाच्या स्वच्छ तत्वामध्ये चित्त व आनंदरूप ब्रह्माचा आभास किंवा प्रतिबिंब पडते. मायेत सत्व, रज व तम असे 3 गुण सुप्त व समत्वाने असून जग उत्पन्न करण्याच्या संदर्भाने तिलाच प्रकृती असे नाव मिळते. ती स्वतः अचेतन असून आभासाच्या बळाने कार्यक्षम होते. गीतेच्या गुणत्रय विभाग योगात त्रिगुणांचे वर्णन केले असून मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम असेही गीता सांगते. आता प्रकृतीचे 2 प्रकार. शुद्ध सत्वगुण व अशुद्ध सत्वगुण यांच्यामुळे माया आणि अविद्या असे तिचे 2 प्रकार मानले आहेत. मायेमध्ये प्रतिबिंबित झालेले ब्रह्म त्या मायेवर नियंत्रण ठेवून सर्वज्ञ ईश्वर होते. ईश्वर 3 गुणांपैकी सत्वाचा ज्ञानाशी संबंध आहे. सत्वगुणामुळे जीवाला पदार्थाचे ज्ञान होते. ह्या सत्वगुणात रज व तम यांची जराही भेसळ झालेली नसते, तेव्हा त्याला शुद्ध सत्व म्हणतात. शुद्ध सत्वाच्या प्राधान्याने माया निर्माण होऊन अशुद्ध म्हणजे मिश्रित सत्वगुण प्राधान्याने अविद्या निर्माण झाली. यातील शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये ब्रह्माचे प्रतिबिंब पडते. तो सर्वसाक्षी व सर्व नियामक ईश्वर होय. तो मायेलाही आपल्या स्वाधीन ठेवतो. अविद्या हे जीवाचे कारण शरीर आहे. परंतु चिद्रूप आत्मा अविद्येमध्ये प्रतिबिंबित झाला की तो अविद्येच्या अधीन राहणारा जीवात्मा होतो. तो अविद्येच्या विविधतेमुळे अनेक प्रकारचा होतो. ही अविद्या त्याचे कारण शरीर असून ते मी असे म्हणणारा म्हणजे अभिमान ठेवणारा प्राज्ञ होतो. आत्मा, अविद्या व अविद्येमधील चिदाभास म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब अशा तिघांना मिळून जीव म्हणतात. त्याची प्रारब्धादी कर्मे त्याला चिकटलेली असतात. त्या कर्माच्या शुद्धी अशुद्धीनुसार जीवात्माही तसा होतो. कर्माच्या विविधतेनुसार देवांपासून कृमिकीटकापर्यंत विविध प्रकारचे जीव होतात. ही अविद्या जीवाचे कारण शरीर असून ते मी असे समजणाऱ्या जीवाला प्राज्ञ म्हणतात. कारण शरीराभिमानी प्राज्ञाबरोबरच स्थूल देहाभिमानी विश्व व सूक्ष्म देहाभिमानी तैजस अशी आणखी 2 देह व अवस्था सापेक्ष नावे याच जीवाला असतात. आत्मा देहत्रयातीत, अवस्थात्रयातीत आहे असे गणपती अथर्वशीर्षातही म्हटले आहे. असा अनुभव मुमुक्षुने घ्यायचा असतो. जीव अल्पज्ञ, अल्पसाक्षी, अल्पशक्ती व मायेच्या अंकित असतो. आता जीव आणि जगताची उत्पत्ती. त्या जीवांना सुखदुःखाचे अनुभव येण्याची व्यवस्था होण्यासाठी तमोगुण प्रधान प्रकृतीपासून ईश्वराच्या आज्ञेने आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी ही भूते तयार झाली. सुखदुःखाचे भोग घेण्यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता आहे. ते उत्पन्न होण्यासाठी चेतनाच्या संकल्पाची गरज आहे. सर्वज्ञ ईश्वराने एकोहम बहुस्याम असा संकल्प केल्याने तमाचे आधिक्य असलेल्या प्रकृतीपासून आकाश, वायू इत्यादिकांच्या शब्दस्पर्शादी तन्मात्र तयार झाल्या. ईश्वराचा संकल्प हे जगाचे निमित्त कारण असून ईश्वराची तमप्रधान प्रकृती हे उपादान कारण आहे. या संकल्पाचा परिणाम म्हणून दृश्य जगाचे निमित्त व उपादान कारण वेगळे न राहता तोच दोन्ही झाला. मुंडक उपनिषदात यासाठी कोळी व त्याचा तंतू याचे उदाहरण दिले आहे. जीवांच्या प्रारब्ध कर्मानुसार त्यांना सुखदुःखादी भोग मिळावेत म्हणून हे पंचीकृत स्थूल म्हणजे पंचभूतांच्या पंचीकरणाचे जगही प्रकट झाले. दोरीपासून सर्प जन्माला येत नाही, तर तो दोरीवर भासू लागतो, तसेच येथे समजावे. आता ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती कशी झाली? त्या 5 तन्मात्राच्या सत्वांशाने अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही ज्ञानेंद्रिये प्रकट होतात. त्यांचं विशेष कार्य काय? तन्मात्रा, महाभूत, गुण यांची कार्य काय आहेत? तर महाभूत आकाश घेतलं तर त्याचा गुण आहे सत्वांश
आणि ज्ञानेंद्रिय आहे कान, तन्मात्रा आहे शब्द. दुसरं महाभूत आहे वायू, त्याचा गुण आहे सत्वांश. ज्ञानेंद्रिय आहे त्वचा आणि तन्मात्रा आहे स्पर्श. तिसरं तेज हे महाभूत आहे, त्याचा गुण अर्थातच सत्वांश आहे आणि ज्ञानेंद्रिय डोळे आहे आणि तन्मात्रा आहे रूप. चौथं जल, गुण आहे सत्वांश, ज्ञानेंद्रिय आहे जीभ आणि तन्मात्रा आहे रस. पाचवं महाभूत आहे पृथ्वी, त्याचा गुण अर्थातच सत्वांश आणि ज्ञानेंद्रिय आहे नाक, तन्मात्रा आहे गंध. आता अंतःकरणाची उत्पत्ती आणि कार्य या सर्वांचे मिळून अंतःकरण होते. त्याच्या दोन मुख्य वृत्ती आहेत. संशयरूप वृत्ती हे मन व निश्चयरूप वृत्ती ही बुद्धी होय. चित्त व अहंकार यांचा येथे मन व बुद्धीतच समावेश केला आहे. विवेक सिंधूमध्ये चारींचा उत्तम विचार आहे. 5 विषय तन्मात्रांच्या सत्वगुणांशानेच ज्ञान होण्यास कारण असणारे अंतःकरण तयार होते. पंचभूतांच्या रज अंशांपासून कर्मेंद्रिय तयार होतात. त्या 5 महाभूतांच्या रज अंशापासून क्रमाने वाणी, हात, पाय, गुदद्वार व जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय निर्माण झाली. त्यांचं विशेष कार्य तक्त्यामध्ये दिलेलं आहे. जसं आकाशापासून काय तयार झालं तर वाणी, कर्म आहे बोलणे. वायू या भूतापासून हात, कर्म आहे धरणे. तेज या भूतापासून पाय, कर्म आहे चालणे. व जल या महाभूतापासून जननेंद्रिय हे कर्मेंद्रिय निर्माण होतं आणि कर्म आहे प्रजोत्पादन. 5वं महाभूत आहे पृथ्वी, त्याच्यापासून गुद हे कर्मेंद्रिय तयार होतं आणि कर्म आहे विसर्जन. पंचभूतांच्या रजांशापासून प्राण म्हणजे सामान्य कार्य काय, या सर्व भूतांच्या रजांशापासून प्राण उत्पन्न होतात. वेगवेगळ्या कार्यांमुळे तो 5 प्रकारचा आहे. प्राण, अपान, समान, व्यान, उदान असे हे 5 प्रकार आहेत. पंचप्राणांची स्थाने आणि कार्य काय आहेत हे पण खाली तक्त्यामध्ये दिलेलं आहे. तर प्राण हा कुठे असतो तर स्थान आहे नाक आणि कार्य काय आहे तर आत बाहेर जाणे. त्याच्यानंतर अपान, स्थान आहे गुद, त्याचं कार्य आहे खाली जाणे. तिसरा प्राण आहे व्यान, स्थान आहे संपूर्ण शरीर आणि कार्य आहे सर्व शरीराचे कार्य म्हणजे हालचाल. 5वा प्राण आहे समान, त्याचं स्थान आहे नाभी आणि कार्य आहे अन्नरस सर्वत्र नेणे. 5वा प्राण आहे उदान, स्थान आहे कंठ आणि कार्य आहे मृत्यूच्या वेळी बाहेर जाणे. शिवाय नाग, कूर्म, कृक्कल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण काही जण मानतात. दासबोधात ते दिलेले आहेत. सूक्ष्म शरीराचे घटक 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन, बुद्धी म्हणजे सूक्ष्म किंवा लिंग शरीर. सूक्ष्म शरीर पंचीकरण न झालेल्या सूक्ष्म महाभूतांचे म्हणजे तन्मात्राचे आहे. त्यामुळे ज्ञानेंद्रिये व बुद्धी यांना या शरीराचे प्रत्यक्ष ज्ञान न होता ते केवळ साक्षीला जाणीव रूपाने होते. नाकाजवळ हात नेला असता होणारा स्पर्श हा शुद्ध प्राणतत्वाचा नसून स्थूल शरीरातील पंचीकृत महाभूतांपैकी वायू या भूतामुळे होतो. हा स्पर्श प्राणाचा आहे असे वाटते. लिंग शरीराच्या ह्या सूक्ष्म उपाधीमुळे या शरीराला जाणणारे साक्षी चैतन्य आहे असे सुचवले जाते. साक्षी चैतन्याला जे सुचवते तेच लिंग किंवा चिन्ह, म्हणून या सूक्ष्म शरीराला लिंग शरीर म्हणतात. आता प्राज्ञ आणि ईश्वर. प्राज्ञच हे सूक्ष्म शरीर मी असे म्हणणारा तैजस होतो व ईश्वर हिरण्यगर्भ होतो. व्यष्टी हाच प्राज्ञ असून समष्टीला ईश्वर म्हणतात. आता 1 जीव म्हणजे अंतःकरण अधिक आत्मा अधिक चिदाभास. सत्वगुण प्रधान अंतःकरणात मलिन सत्व मिसळल्यामुळे वासनांमुळे जीव बद्ध होतो. म्हणजे सत्व, रज, तम हे मलिन सत्व. जागृतीत मी देह आहे, मी कर्ता इत्यादी प्रकारे समजणाऱ्या जीवाला विश्व म्हणतात. 2 तैजस. जीव जेव्हा सूक्ष्म शरीर मी असे समजून राहतो तेव्हा तो तैजस होतो. ही स्वप्नभूमी आहे. 3 प्राज्ञ.
जीव गाढ झोपेत अविद्यारूप होतो, आनंद भोगतो, पण काहीच जाणत नाही. तेव्हा याच जीवाला प्राज्ञ म्हणतात. जागृतीतील सर्व संस्कार येथे बीजरूपाने साठवलेले असतात. या अवस्थेतून जीव स्वप्न किंवा जागृतीत प्रवेश करतो, म्हणून प्राज्ञाच्या देहाला कारण शरीर म्हणतात. जो जीव झोपेत प्राज्ञ होतो तो स्वप्नात तेजस होतो व जागृतीत विश्व होतो. एकाच जीवाचे अवस्थेनुसार हे 3 भेद आहेत. सर्व जीवांच्या एकत्रित कारण शरीरावर जो मी असा अभिमान ठेवतो तो समष्टी प्राज्ञ, त्यालाच ईश्वर असे म्हणतात. समष्टी तेजसालाच हिरण्यगर्भ म्हणतात व समष्टी विश्वाला विराट किंवा विश्वानर असे म्हणतात. व्यष्टीची उपाधी मर्यादित असते व समष्टीची उपाधी व्यापक असते. ईश्वराची स्वप्नावस्था म्हणजे सृष्टीची सूक्ष्मावस्था व त्याचा अभिमानी हिरण्यगर्भ. स्थूल सृष्टी निर्माण झाल्यावर त्यालाच विराट किंवा वैश्वानर म्हणतात. भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन या नावाने या विराट देहाचे वर्णन आहे. पुराणातही ते वर्णन आढळते. भासणाऱ्या ऐक्याला अभिमान म्हणतात. वास्तविक आत्मा व झोप याचे कधी ऐक्य होत नाही, म्हणजे आत्मा झोपत नाही, तरीही आत्मरूप मी झोपतो असे जीवाला भासते. या भासाला शास्त्रात अभिमान म्हणतात. स्वच्छ काचेचा पेपरवेट रंगीत कापडावर ठेवला तर तो पेपरवेट रंगीत नसूनही रंगीत दिसतो. तसेच आत्म्याला प्रत्यक्षात कोणत्याही अवस्थेचा स्पर्श नसून तो जीवत्व पत्करतो व स्वतःला 3 अवस्था असल्याचे मानतो. व्यष्टी व समष्टी यातील फरकाचे कारण काय? सर्व जीवांचे लिंग शरीरोपाधी देह मीच आहे असे मानित असल्याने ईश्वर समष्टी होतो आणि सर्व जीवांना त्या सर्व उपाधीचे तादात्म्य नसल्याने त्यांना व्यष्टी म्हणतात. सृष्टीत असंख्य जीव आहेत. त्या सर्वांच्याच लिंग शरीराच्या उपाधीशी ईश्वर तादात्म्य ठेवतो, म्हणून तो समष्टी होतो. हे सर्व जीव स्वतः व्यतिरिक्त इतर जीवांच्या उपाधीशी तादात्म्य ठेवीत नसल्याने त्यांना व्यष्टी म्हणतात. तादात्म्य म्हणजे ऐक्याची भावना, ईश्वराने जीवांच्या भोगांची केलेली व्यवस्था. ईश्वर नंतर जीवांना भोग मिळवण्यासाठी त्यांना योग्य अशी शरीरे, त्या भोगांना योग्य ते भोग्य पदार्थ उत्पन्न करण्यासाठी आकाशादिकांचे पंचीकरण करतो. ईश्वराला भगवान म्हणतात. भग या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सुदैव, भाग्य, वैभव, सुख, प्रतिष्ठा, कीर्ती, पराक्रम, अनासक्ती, आश्रयस्थान इत्यादी सर्व भगवानापाशी आहेत. त्याचे यशादी किंवा ज्ञानादी 6 गुण प्रसिद्धच आहेत. भूतांची उत्पत्ती, स्थिती, लय, जन्म, मृत्यू, विद्या व अविद्या जो जाणतो तो भगवान. तो नित्यमुक्त असून कल्पांती ब्रह्मरूप होतो. असा भगवान प्राण्यांच्या निर्वाहासाठी अन्नपेयादी सर्व पदार्थ उत्पन्न करतो. जरायुजादी शरीरे निर्माण करण्यासाठी पंचभूतांचे पंजीकरण करतो, म्हणजे ती विशिष्ट प्रमाणात एकत्र करून व्यवहारोपयोगी करतो. आता पंचीकरणाची रीत बघूया. प्रत्येक भूतांचे सारखे 2 भाग करून पुन्हा त्यातील एका भागाचे 4 भाग करायचे. एका भूताच्या अर्ध्या भागात अन्य प्रत्येक भूतांचे चौथे भाग मिळवले असता पंचीकृत भूत निर्माण होते. 5 भूतातील प्रत्येक भूतांचे 2 भाग करायचे. त्यातील एका अर्ध्या भागाचे 4 भाग करायचे. मिसळताना मूळ भूताचा अर्धा व इतर 4 भूतांचे मिळून प्रत्येकी 1 अष्टमांश मिळून पंचीकृत भूत तयार होते. उदाहरणार्थ पंचीकृत आकाश म्हणजे काय, तर आकाश अर्धे अधिक वायू 1 अष्टमांश अधिक तेज 1 अष्टमांश अधिक आप 1 अष्टमांश अधिक पृथ्वी 1 अष्टमांश मिळून एक पूर्ण आकाश नावाचे भूत तयार होते. मुख्यत्वाने येथे आकाश हेच भूत असल्याने त्याचे गुणधर्म कळतात. इतर 4 भूतांचे गुण प्रसंगाने प्रगट होतात किंवा विचाराने कळतात. हा विषय दासबोध व विवेकसिंधू या 2 ग्रंथात तपशीलपूर्वक दिलेला आहे. पंचीकरण झालेल्या भूतांपासून होणारी निर्मिती, त्यापासून विश्वरूप ब्रह्मांड उत्पन्न होते. त्यात 14 भुवने उत्पन्न होऊन त्या भुवनांना योग्य असे पदार्थ व शरीरे उत्पन्न होतात. या स्थूल देहात हिरण्यगर्भ वैश्वानर होतो व तेजस विश्व होतो. त्यांचे देव, तिर्यक, माणसे इत्यादी भेद आहेत. पंचीकृत भूतांपासून अनंत कोटी ब्रह्मांडे उत्पन्न होतात. त्यात 7 श्रेष्ठ व 7 कनिष्ठ अशी एकूण 14 भुवने होतात. भू, भुव, सुव, मह, जन, तप, सत्य हे श्रेष्ठ लोक.
तर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल हे कनिष्ठ लोक आहेत. अंतरिक्षात वर व खाली हे शब्द निरर्थक आहेत. त्यावर त्यांना योग्य अशी शरीरे व भोग असतात. त्या शरीरावर ती मी असा अभिमान ठेवणारे चैतन्य म्हणजे वैश्वानर होय. व्यष्टीला विश्व म्हणतात. पूर्वीचा हिरण्यगर्भ होता तो वैश्वानर व तैजस होता तो विश्व होतो. मायेच्या अघटित शक्तीमध्ये, ईश्वराच्या संकल्पामध्ये हे सर्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. देवांचे अनेक प्रकार आहेत. साध्य देव, अजान देव, मूळ देव, देवता इत्यादी. तिर्यकादी योनी, ज्यांच्यावर मृत्यूनंतर मंत्रादी संस्कार केले जात नाहीत, व मानवादी व त्याहून श्रेष्ठ योनी म्हणजे गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादी निर्माण होतात. विश्व झालेल्या जीवांना जन्ममरण का चुकत नाही? हे सर्व बहिर्वृत्ती असल्याने अंतरात्म्याचे तत्त्व जाणू शकत नाहीत. सुखाच्या भोगासाठी कर्मे करतात व पुन्हा कर्मे करण्यासाठी कर्मांची फळे भोगतात. ब्रह्मदेवाने जीवाच्या इंद्रियांना बहिर्मुख बनवले आहे. सतत बाहेर बघण्यामुळे अंतरात्म्याला ते जाणू शकत नाहीत. त्यामुळे ते विषयांद्वारा सुखभोग मिळवण्यासाठी सतत धडपड करतात आणि त्या केलेल्या बऱ्या वाईट कर्मांची फळे भोगण्यासाठी परत परत जन्म घेत राहतात. त्याही जन्मात पुन्हा भोगांच्या मागे लागून कर्मे करतात. हे जन्ममरणाचे दुष्टचक्र अखंड सुरूच राहते. माणूस सोडून सर्व जीव असेच असणे ही ईश्वराची व्यवस्था आहे. माणसाने मात्र बाहेर पांगलेली वृत्ती आत आवरून घेऊन स्वतःचे स्वरूप ओळखावे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, अशी श्री तुकाराम महाराज अपेक्षा करतात. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, असे श्री समर्थ म्हणतात. आत्मा सुखरूप आहे हे विसरून विषयात सुख आहे या भ्रमाने माणूस बाहेरील सुखासाठी बहिर्वृत्ती होतो. सुखरूप आत्मा देहात व्यापून राहतो हे जेवढे खरे, तेवढेच तो देहाहून अलिप्त असतो हेही खरे. जीव जीवभावामुळे व जग मिथ्या असून ते सत्य असल्याच्या भ्रमामुळे त्यात तादात्म्याने रमतो व शरीर मर्त्य असल्याने जन्ममरणाच्या चक्रात सापडतो. जड चेतनादी सर्वात आत्मा व्यापून असून तोच ब्रह्म हे जाणणारा मुक्त होतो. संसार चक्रातील जीवांना नदीतील कीटकांचा दृष्टांत. नदीतील एका भोवऱ्यातून दुसऱ्या भोवऱ्यात फिरणाऱ्या पाण्यातील किड्यांप्रमाणे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाणारे ते जीव कधीच मुक्त होत नाहीत. पुढे सरकून सरत जातो तो संसार. अज्ञानामुळे त्यात सापडून सुखदुःखाचे जीवन जगावे लागते. वृत्ती बाहेर पांगते तोपर्यंत अज्ञान जात नाही व संसार चक्रात फिरत राहावे लागते. आता संसारातून सुटण्याचा उपाय काय? त्या पाण्यातील किड्यांचे पूर्वजन्मातील पुण्य उदयाला आले असता कोणी दयाळू माणूस त्यांना पाण्यातून बाहेर काठावर काढतो. तेथून ते वृक्षाच्या छायेत जाऊन सुखाने विश्रांती घेतात. जोवर सत्कर्म केले जात नाही तोवर शुद्ध पुण्याची शक्यता नसते व अशा सुटकेचा उपायही सापडत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म जाणणाऱ्या श्री गुरुकडून उपदेशाचा लाभ झाल्यावर 5 कोशांचा विवेक केल्याने जीवांना नित्य सुख मिळते. माणसाचे शुद्ध पुण्य उदयाला आले असता त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ व दयाळू श्री गुरूंचा लाभ होतो. त्यांच्या उपदेशानुसार कर्म, उपासना, साधन, चातुष्य संपत्तीची प्राप्ती इत्यादी घडून महावाक्याचे श्रवण घडते. महावाक्यातील ते म्हणजे ब्रह्म जणू 5 कोशात दडून असते. महावाक्यातील तू म्हणजे जीव त्या कोशातच अडकून पडून कोश म्हणजे मी या भ्रमात राहतो. सद्गुरू त्याला तू 5 कोशांचा कैदी नसून त्यांचा प्रकाशक आहेस असे सांगतात. असे श्रवण, मनन व निधिध्यासन केले असता त्यामुळे अवीट ब्रह्मसुख मिळते. 5 कोशांच्या विवेकाचे स्वतंत्र प्रकरण आहे. त्यामुळे येथे आवश्यक तेवढाच विचार मांडला आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.